वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। या बैठकीवर समाधी नासण्याचा विषय येत नाही, कारण प्रामुख्यानं जे महत्त्वाच्या मागण्या होत्या की हे जे काम चालू आहे हे पुरातत्वाच्या नियमानुसार चालू नाही, यात काही शंका नाही। कारण हे एकतर ग्राइंडर आणि व्हायब्रेटर उत्खननासाठी वापरायचा नसतो, हे पुरातत्वाचे नियमात आहे, पण इथे जे सर्रास वापरून काम केलं जातं। आज मातृलिंग जे अंबाबाईच्या डोक्यावर जे आहे मातृलिंग, तिथले मोठमोठे दगड काढलेले आहेत। मुळात दगड खराब झालेले नसताना का काढले? आणि 1867 सालचा जो पेपर दाखवला, जो कारंजा जिथं होता, जिथं हौद होता, तो सुद्धा उत्खनन करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टर कडून गेले। पुरातत्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की या कामाची परवानगी आमच्याकडून घेतलेली नाही आणि देवस्थान समितीला सुद्धा याच्याबद्दल माहिती नाही। असं जर असेल तर ज्या संबंधित कुणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे। याच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी योग्य ते निर्णय दिलेला नाही आणि या कामावर आर्कोलॉजिस्ट कोणतरी नेमला पाहिजे कायमस्वरूपी, तिथं जो 24 तास थांबून भूमिका असणार आहे? आता काय अल्टिमेटम असणार आहे का? चौकशी करून गुन्हे दाखल करतो, चौकशी करून कारवाई करतो, याचा पाठपुरावा नक्कीच केला जाईल। कारण कलेक्टर साहेबांच्या बरोबर लोकप्रतिनिधी आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या बरोबर पाठपुरावा करू। जर काय या 8 दिवसात काही निर्णय घेतला नाही तर नक्कीच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल।